नमस्कार दोस्तो. हाय फ्रेंड्स. डेरिव्हेटिव्ह चॅप्टर चालू आहे. त्यात आपला एक्सरसाइज 1.3 मध्ये क्वेश्चन नंबर 4 आपण ऑलमोस्ट कंप्लीट केलं आहे. ज्यामध्ये आपल्याला सगळ्या क्वेश्चनमध्ये वाय बाय एक्स बघा शो करायचं होतं. ओके. डी वाय बाय डी एक्स दॅट इज डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू वाय बाय एक्स. काही फंक्शन दिले होते त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला वाय बाय एक्स काढायचा होता. एक्झाम्पल्स खूप सोपे होते. सगळ्या एक्झाम्पलमध्ये सेम टाईपचं फंक्शन, सेम टाईपचं आपल्याला मेथड, स्टेप्स आणि हे यूज करायचं. त्यानंतर आपण ती एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट केला होता. आता क्वेश्चन नंबर 5 बघूया. क्वेश्चन नंबर 5 पण खूप इझी आहे. सेम टाईपचा क्वेश्चन नंबर 4च्या टाईपचा आहे. तर क्वेश्चन नंबर 5ला पण काही म्हणजे सेम टाईपच्या स्टेप्स आहे. फक्त प्लस मायनस घेताना परत एकदा सांगतो, प्लस मायनस घेताना किंवा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करताना साईन ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट करता, ब्रॅकेट ओपन करता किंवा डिवाइड करता किंवा यू बाय व्ही घेता, ज्यावेळेस साईन चेंज होती किंवा ब्रॅकेट ओपन करता, ब्रॅकेटमधून साईन मायनस साईन किंवा प्लस साईन कॉमन घेता, तर त्यावेळेस लक्षात ठेवा की तुमची गडबड नाही व्हायला पाहिजे. ओके. दॅन आणखी काय काळजी घ्यायला पाहिजे की वाय 4 या टर्म्स असं सेम दिसतात. फास्ट फास्ट करता 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 आपल्याला कळत नाही की वायचा 4 कधी होतो, 4चा वाय कधी होतो. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल सी, हा 4 माझा असा आहे, त्याचा वाय असा आहे, तो वाय असा बनतो, तो 4 बंद दिसतो. म्हणजे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे ज्यावेळेस आपण एक्झाम्पल, कारण आपण लेंदी एक्झाम्पल असते, आपल्याला लास्टला कळतं यार आपण इथं गडबड केली, आपलं एक्झाम्पल आलं नाही, त्यावेळेस खूप टेन्शन येतं. त्यामुळं पहिल्यापासून थोडीशी काळजी घ्या. ओके. चलो क्वेश्चन नंबर 5 स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 5 आहे, दॅट इज द क्वेश्चन नंबर 5 ऑफ एक्सरसाइज 1.3. बरोबर. चलो क्वेश्चन लिहितो बघा. यात पण शो दॅट करायचे, पण प्रत्येक क्वेश्चनचं शो दॅट हे प्रत्येक वेगळे आहे. ओके. त्यामुळं थोडीशी काळजी घ्या. सी, आता समजा मी एक्झाम्पल लिहितो, दॅट इज लॉग ऑफ, क्वेश्चन लिहितो, लॉग ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स वाय इज प्लस पी where p is equal to constant. बराबर. where p is equal to constant, then show that dy by dx is equal to minus y square upon x square. बरोबर. आपल्याला शो दॅट करायचं आहे. एक्झाम्पल पण आहे, लॉगच्या टर्म्समध्ये एक्झाम्पल आहे, पण आपल्याला प्रूफ करायचं आहे एक्झाम्पल, दॅट इज dy by dx is equal to minus y square upon x square. बघा आता एक्झाम्पल लिहितो मी. काय दिलेलं क्वेश्चन, दॅट इज लॉग ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स वाय. बरोबर आहे. आणि प्लस पी असा एक्झाम्पल आहे. आपल्याला प्रूफ काय करायचं, दॅट इज डी वाय बाय डी एक्स. हा प्रूफ करायचा. डी वाय बाय, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला पाहिजे, मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर आला पाहिजे. बरोबर. चलो, यामध्ये आपण ऑलरेडी लॉग घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ओके. हा पी तर कॉन्स्टंट आहे, पहिले डेरिव्हेटिव्ह तो 0 बनून जाईल. therefore differentiate with respect to x. therefore differentiate with respect to x. derivative of log x काय बनतो, that is 1 upon x plus y. ओके. इज इक्वल टू into, कारण की हे कंपोजिट फंक्शन आहे. आता तुम्हाला ऑलमोस्ट पहिले 2 एक्सरसाइज मध्ये क्लिअर झालेलं आहे की इनवर्स फंक्शन, दॅन लॉगरिथम फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन, दॅन डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह, याची फॉर्म्युला ऑलरेडी माहिती आहे. त्यामुळे आता ह्या गोष्टी डायरेक्ट करायला, फास्ट करायला शिका. ओके. बघा, फर्स्ट लॉगचा हा काय, लॉग एक्स प्लस वाय. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय, 1 बाय एक्स प्लस वाय. पण हा एक्स प्लस वाय कंपोजिट फंक्शन, परत त्याचा डेरिव्हेटिव्ह आला, दॅट इज द, यासाठी एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह काय, 1 प्लस डी वाय बाय डी एक्स बनेल. ओके. इज इक्वल टू, हा बघा. ओके. लॉग एक्स प्लस वाय, लॉग एक्स इंटू वाय. लॉग एक्स इंटू वाय म्हणजे काय, फर्स्ट आपण लॉग एक्स इंटू वायचं डेरिव्हेटिव्ह काय बनेल, दॅट इज एक्स वाय बनेल, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वाय, म्हणजे याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. एक्स वाय म्हणजे दोन्ही पण मल्टिप्लिकेशन मध्ये फंक्शन आहे. बरोबर ना. हा यू इंटू व्ही रूल लावा लागेल. काय, यू इंटू व्ही फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह एक्स आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बनतो. ओके. चलो, आता हे ब्रॅकेट ओपन करू, ही टर्म याला कंप्लीट मल्टिप्लाय करू, ही टर्म याला कंप्लीट मल्टिप्लाय करू, डी वाय बाय डी एक्स बाजूला घेऊ आणि आपल्याला आन्सर भेटते का ट्राय करू. चलो, याचं ब्रॅकेट काय मल्टिप्लाय केल्यानंतर ही काय बनेल, 1 इंटू दिस टर्म, दॅट इज काय बोलते, 1 अपॉन एक्स प्लस वाय बनेल, 1 अपॉन एक्स प्लस वाय बनेल. therefore प्लस, नो सॉरी, प्लस डी वाय बाय डी एक्सला मल्टिप्लाय केल्यानंतर 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, याला मल्टिप्लाय करा ब्रॅकेट ना, दॅट इज एक्स इंटू
x dy xy into dy by dx. ओके, प्लस 1/xy into y बनेल. आता बघा इथे काय होईल, आपलं इथं कट होईल, एक्स एक्स कट हो जाएगा और क्या कट होता है, वाय वाय कट हो जाएगा और क्या कट होगा. अब आता ज्या टर्म राहिले त्या थोडं सिम्प्लिफाय लिहिलं, दॅट इज 1/x वाय 1/x+y प्लस 1/x+y dy बाय dx इज इक्वल टू हे काय राहिलं 1/y dy बाय dx आणि इथे काय राहिलं प्लस वाय वाय कट झालं 1/x बसलं. आता dy बाय dx आणि dy बाय dx च्या टर्म एकत्र घ्या तर काय बनेल माझं, therefore 1/x+y dy बाय dx ओके मायनस 1/y into dy बाय dx इज इक्वल टू काय बनेल माझं, इज इक्वल टू काय बनतं माझं से काय बन इज इक्वल टू ही टर्म 1/x ऑलरेडी आहे माझ्याकडे, दॅन याला 1/x ला इकडे मायनस करतो, दॅट इज x+y बनेल. आणखी काय सिम्प्लिफाय होतो, ओके यातून dy बाय dx फर्स्ट याच्यामधून dy बाय dx थोडा माझा खाली गेला, दॅट इज dy बाय dx बनतो. आता dy बाय dx दोन्ही टर्म मधून कॉमन घेऊ, दॅट इज dy बाय dx बनेल. कॉमन काय आलं माझं, दॅट इज 1/x+y आणि दोघांच्या मध्ये मायनस 1/y बनेल इज इक्वल टू इकडे काय आलं, याला क्रॉस मल्टिप्लाय, ठीक आहे पहिला दोघाला सोबत सारखंच लिहितो, तेच टर्म लिहितो, दोघांचं मग क्रॉस मल्टिप्लाय घेऊ, दॅट इज 1/x मायनस 1/x+y बनेल x+y बनेल. ठीक आहे. आता क्रॉस मल्टिप्लाय करू, दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर y इथे बघा, आता इथे 1 into x+y ही टर्म मी वापस पूर्ण कंप्लीट का लिहितो, कारण की ही मायनस ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर तो आतमध्ये टर्म मायनस बनेल, त्यामुळे मी लिहितो म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल. आणि खाली राहिलं y into x+y राहिलं, ओके इज इक्वल टू इथे पण x+y लिहितो पहिले, मायनस x लिहितो अपॉन x into x+y बनेल. therefore dy बाय dx इज इक्वल टू काय, ब्रॅकेट ओपन करतो, दॅट इज y मायनस x मायनस y बनेल अपॉन y into x+y इज इक्वल टू x+y मायनस x अपॉन x into x+y बनेल. ओके बघा x x कट झाला, x आणि प्लस x मायनस x कट झाला, देन y आणि मायनस y कट झाला, देन राहिलं काय इथे, therefore dy बाय dx आणि बघा इथे डायरेक्ट कट करतो आता, x+y इथे x+y हे कट होईल, इकडे डिनॉमिनेटर मध्ये रेस टू गेल्यानंतर ते काय वरच जाईल ना, मग कट होईल ते, त्यामुळे डायरेक्ट कट लिहितोय. ओके आता काय 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 वाचलंय, इथे मायनस एक्स राहिला, हे इज इक्वल टू नाही बरं का, मल्टिप्लाय लक्षात घ्या. काय वाचलं क्या बचा इथे मायनस एक्स बसला, आणखी काय इथे काय राहिला, वाय राहिला मल्टिप्लाय, ओके इज इक्वल टू काय, इथे वाय राहिला आणि इथे एक्स राहिला, बरोबर. आता हा वाय इकडे क्रॉस मल्टिप्लाय करतो, क्रॉस नाही डायरेक्ट ही इकडे साईडला डिनॉमिनेटर मध्ये इकडे राईट साईडला शिफ्ट केल्यानंतर तो न्यूमरेटर बनेल, therefore dy बाय dx इज इक्वल टू हे y इंटू वाय काय बनला y² अपॉन x इंटू एक्स काय बनला माझा, दॅट इज x² बनला, आणि ही मायनस साईन इथे कॅरी केली, बरोबर. आपल्याला dy बाय dx काय लागतं बघा बरं, dy बाय dx इज इक्वल टू मायनस y² अपॉन x² मायनस y² अपॉन y², सही. ओके चलो हे झालं फर्स्ट क्वेश्चन. बघा मेथड खूप म्हणजे आपण ऑलरेडी भरपूर एक्झाम्पलचे डेरिव्हेटिव्ह घेतलेले, त्यामुळे याच्यामध्ये नवीन काय नाही, फक्त आपले शोध ऍड करायचं आहे. यात काय लॉग वगैरेचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले नाही, फक्त प्रूफ करायचं आपल्याला, त्यामुळे आता हे यानंतरचे एक्सरसाइज खूप सोपे आहेत, फास्ट घेऊ. चलो फर्स्ट क्वेश्चन झाला आपलं, फिफ्थ क्वेश्चन नंबर 5 मधला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झाला, बराबर. चलो कॉपी करके लो. चल सेकंड लेता हूँ, फर्स्ट होता सेकंड क्वेश्चन काय आहे, सेकंड क्वेश्चन कसा आहे, दॅट इज लॉग ऑफ 10 into bracket
एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 2. बरोबर. बघा कसं सॉल्व करणार बघा. चलो, आणि टू प्रूफ काय करायचं, शो दॅट दिस इज इक्वल टू dy बाय dx. काय प्रूफ करायचं, शो दॅट इज इक्वल टू dy बाय dx. काय करायचं आपल्याला, dy बाय dx इज इक्वल टू -99 x स्क्वेअर अपॉन 101 y स्क्वेअर. हे प्रूफ करायचं आपल्याला. नंबर बघा आता, y स्क्वेअर इथे 10 आहे. बघा क्वेश्चन कडे बघा. आता काय सिम्प्लिफाय करता येईल बघा. आपण लॉगचा इकडे अँटी लॉग घेतल्यानंतर आपला म्हणजे लॉग आपली आपल्या कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटी लक्षात घ्या. सी बघा, या टाईपचे आपण एक्झाम्पल बघितले होते. सी कसं बघा, म्हणजे एक्झाम्पलला कसं अप्रोच करायचं बघा. पहिले काय आपल्याला, आपण या टाईपचे एक्झाम्पल बघितले. लॉग इंटू ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू 2. या टाईपचे एक्झाम्पल बघितले ते. तर या टाईपच्या एक्झाम्पल आपण लॉग हटवण्यासाठी काय केलं ते, हा लॉग इकडे अँटी लॉग घेतला होता, नंतर क्रॉस मल्टिप्लाय केला होता, हा कॉन्स्टंट घेतला होता, आणि आपण क्रॉस मल्टिप्लाय करून आपण तो कॉन्स्टंट सी कॅरी फॉरवर्ड केला होता, नंतर कॉन्स्टंट परत डेरिव्हेटिव्ह घेतला, नंतर कॉन्स्टंट आपला गेला होता. पण ह्या याच्यामध्ये आपल्याला अँटी लॉग घ्यायचा नाही. कारण की का बघा, कारण की या लॉगच्या बेसला 10 आहे. बरोबर ना, तर ते घेऊन फायदा नाही ना आपल्याला. आणि आपल्या लॉगच्या बेसला 10 असल्यामुळे काय करता येईल, तर लॉग मध्ये आपल्याला काय आयडेंटिटीज आहे का, ज्या यूज करून आपल्याला एक्झाम्पल आणखी सिम्प्लिफाय करता येईल. तर या टाईपचे पण एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले होते लॉगच्या एक्झाम्पल मध्ये. बरोबर आहे ना. तुम्हाला आठवत असेल एक्झाम्पल मी सांगतो. फॉर एक्झाम्पल लॉगची ही प्रॉपर्टी, दॅट इज लॉग ए रेस टू बेसमध्ये बी इज इक्वल टू एम असेल, तर ह्या टाईपच्या सी लॉग बेस 10 म्हणजे लॉग बेसमध्ये बी आहे आणि ए वाला हा माझा टर्म इज इक्वल टू 2. तर याला आपण कसं सिम्प्लिफाय करतो, दॅट इज बी रेस टू एम इज इक्वल टू ए. बरोबर ना. म्हणजे बी हा याच्या रेस टू बी या साईडला तो आणि रेस टू एम बनतो, आणि इज इक्वल टू जी लॉगला जो अटॅच आहे तो ए बनेल. बरोबर. ओके, बरोबर ना. म्हणजे आपला इथे बी काय बघा, बी आपला इथे आहे 10. 10 ला रेस टू एम बनेल, म्हणजे 10 चा स्क्वेअर बनेल. बघा प्रॉपर्टी बघा, हा जो बी आहे, बीच्या हा राईट साईडला शिफ्ट होऊन आणि एम रेस टू बनेल, आणि ए आहे तो एज बनेल, कारण लॉग हटून जाईल. तर ही प्रॉपर्टी यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. लक्षात ठेवा, ही एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, ज्यामुळे माझं क्वेश्चन सिम्प्लिफाय झालं. दॅट इज लॉग बी रेस टू लॉग बेसमध्ये लॉग ए बेस टू लॉग ए बेसमध्ये बी इज इक्वल टू एम असेल, तर दॅट इज बी रेस टू एम इज इक्वल टू ए, म्हणजे जो बेसमध्ये होता तो इज इक्वल टूच्या पलीकडे जाऊन तो आणि समोरचा नंबर रेस टू बनेल. ही लॉगची प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी यूज करून आपण लॉग आपण शिफ्ट करू, दॅट इज लॉग घालून टाकू. कसं बनेल माझा, म्हणजे 10 रेस टू काय बनेल बी काय माझा इथे बी 10 आहे, आणि एम काय आहे 2 आहे, म्हणजे हा 2 रेस टू झाला. बरोबर आहे ना. मग 10 रेस टू 2 झाला, इज इक्वल टू काय माझा ए, काय माझा हा ए इथे लिहितो मी. हा माझा बी झाला, हा झाला एम झाला, आणि हा झाला माझा ए झाला. therefore इज इक्वल टू ए म्हणजेच काय, दॅट इज द एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. ओके, क्वेश्चन थोडा सिम्प्लिफाय झाला. आता आणखी काय करू शकतो, आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकते. का डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायच्या अगोदर काय करू आपण, ब्रॅकेटला आणखी स्प्लिट करू, म्हणजे ब्रॅकेटला ओपन करू. म्हणजे हे काय बनेल माझं, समजा सी 10 रेस टू 2 इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब असं बनेल ना. तर याला काय करतो, क्रॉस मल्टिप्लाय करून या साईड 10चं. आता डायरेक्ट 10 ला मी काय लिहितो, 10 स्क्वेअर लिहित नाही. 10चा स्क्वेअर काय माहिती तुम्हाला, दॅट इज 100 लिहितो. बरोबर ना. अगदी डिनॉमिनेटरचं याला मल्टिप्लाय होईल. आता काय बनेल एक्झाम्पल सी, दॅट इज 100 इंटू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस वाय क्यूब. आता हे 100 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होईल, ब्रॅकेट ओपन करू. दॅट इज 100 एक्स क्यूब प्लस 100 वाय क्यूब इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस वाय क्यूब. एक्स क्यूबच्या टर्म सोबत आणा, म्हणजे हा एक्स क्यूब प्लस इकडे मायनस घ्या,
दॅट इज 100 100 एक्स क्यूब मायनस हा इकडे प्लस इकडे मायनस बनेल एक्स क्यूब इज इक्वल टू इकडे मायनस वाय क्यूब आहे बरोबर. हा इकडे गेल्यानंतर आणखी काय आहे 100 वाय क्यूब बनेल. ओके बरोबर आहे ना. चलो फिर यातून कॉमन घेऊ साइन. 100 मायनस 1 किती होतं दॅट इज 99 एक्स क्यूब बनेल आणि इज इक्वल टू मी इथे मायनस साइन कॉमन घेतो आणि वाय क्यूब मायनस 100 प्लस बनेल ना 100 वाय क्यूब बनेल. therefore 99 x क्यूब इज इक्वल टू मायनस वाय क्यूब 1 काय बनेल आता कॉमन घ्यायची पण गरज नाही बघा. सी -1 -1 मायनस 100 किती बनेल दॅट इज 10 मायनस किती बनेल तो -101 वाय क्यूब बनेल बरोबर ना. -1 -100 किती किती आहे मायनस दॅट इज -1 -100 किती आहे -101 बनतो. therefore -101 वाय क्यूब बनला -101 वाय क्यूब. ओके मी इथे लिहितो थोडं सिम्प्लिफाय करू दॅट इज 99 एक्स क्यूब इज इक्वल टू -101 वाय क्यूब बनेल. आता काय पाहिजे आपल्याला एक्स क्यूब आणि वाय क्यूब सोबत घेऊ का. एक्स क्यूब वाय क्यूब सोबत घेऊ का एक्स क्यूब वाय क्यूब सोबत घेऊ का. हा घेऊ वापस घेऊ का नाही घ्यायचा एक्स क्यूब. ओके हे जर आपलं एक्झाम्पल सिम्प्लिफाय झालं बरोबर ना. आपल्याला 99 पाहिजे 101 पाहिजे एक्स स्क्वेअर पाहिजे ना बरोबर आहे ना. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ दॅट इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊ. आता आपण इथपर्यंत आपण एक्झाम्पल सिम्प्लिफाय करत दॅट डिफरन्शिएट विथ आपल्याला डी वाय बाय डी एक्स पाहिजे ना बरोबर ना. आता हे एक्स आहे वाय आहे आपल्याला डेरिव्हेटिव्ह पण घ्यायचं आहे त्यामुळे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स बनेल. 99 बघा 99 एक्स क्यूब आहे 99 एक्स क्यूब काय बनतो 99 बाजूला घ्या कॉन्स्टंट आहे. एक्स क्यूबचा फॉर्म्युला काय आहे दॅट इज एक्स रेज टू एन म्हणजेच काय इंटू 3 इंटू एक्स स्क्वेअर बनेल. ओके एक ना मायनस होतो इज इक्वल टू -101 बाजूलाच घ्या. वायचा डेरिव्हेटिव्ह काय बनेल दॅट इज वाय 3 पुढे घ्या वायचा स्क्वेअर बनेल पण वाय कॉम्पोजिट फंक्शन आहे त्यामुळे डबल डेरिव्हेटिव्ह दॅट इज सॉरी डी वाय बाय डी एक्स घ्यावं लागेल. ओके बघा आता हे 3 आणि हे 3 कट होईल कारण की इकडे गेल्यानंतर डिवाइड होतो तर कट होईल कारण की इथे प्लस मायनस नाही आहे दोन्ही पण टर्म काय आहे मल्टिप्लिकेशन मध्ये. ओके ही कट होईल 3 कट होईल बराबर और कुछ बचेगा. आणखी काय बचेल आपण काय करू हे 99 एक -101 एका साईडला घेऊ बघा. काय घ्यायची गरज आहे का नाही आता नंतर घेऊ. डी वाय बाय डी एक्स सेपरेट करून टाकू डी वाय बाय डी एक्स बाजूला ठेवू ही वाली टर्म इकडे घेऊ म्हणजे काय इथे काय माझा 99 एक्स स्क्वेअर अपॉन -101 वाय स्क्वेअर इज इक्वल टू इथे काय राहिलं फक्त डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्स राईट साईडला शिफ्ट करतो का प्लस मायनस नाही आहे त्यामुळे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन मध्ये फक्त इकडे स्विच करतो म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू इकडे घेतलं म्हणजे तो मायनस बनणार नाही. ओके का कारण की मल्टिप्लिकेशन मध्ये आहे प्लस मायनस नाही ते फक्त इकडे टाकतो इकडून इकडे टाकतो इज इक्वल टू काय बनेल माझा 99 एक्स स्क्वेअर अपॉन -101 वाय स्क्वेअर आहे. आता ही मायनस साइन डिनोमिनेटरला द्यायची वर द्यायची therefore डी वाय बाय डी एक्स काय बनेल असं इज इक्वल टू -99 एक्स स्क्वेअर अपॉन 101 वाय स्क्वेअर. बघा आपल्याला शो दॅट काय आहे का आपलं शो दॅट बराबर. चलो ओके सही है एकदम सिंपल एग्जांपल है कॉपी करके ले लो. सेकेंड एग्जांपल हो गया. चलो थर्ड एग्जांपल सॉल्व करो. थर्ड एग्जांपल बोर्डर लिहितो मी बघा. थर्ड क्वेश्चन काय आहे दॅट इज लॉग बेस मध्ये 5a एक्स रेज टू 4 प्लस वाय रेज टू 4 अपॉन एक्स रेज टू 4 मायनस वाय रेज टू 4 इज इक्वल टू 2 आणि शो दॅट काय करायचं शो दॅट इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय -12 एक्स स्क्वेअर अपॉन 13 वाय क्यूब.
वाय क्यूब 13 मायनस 12x क्यूब ओपन झाली. बघा आता चलो नेक्स्ट एक्झाम्पल आहे, बोर्डर लिहिलं मी. आता आपण जी आधी लॉगची प्रॉपर्टी यूज करायची सेम लॉगची प्रॉपर्टी यूज करायची. दॅट इज काय, लॉग ए टू द बेस बी असेल तर इज इक्वल टू एम असेल, लॉग बेसमध्ये बी इज इक्वल टू एम. तर काय बनेल आपला, दॅट इज लॉग ए टू द बेस बी असेल आणि इज इक्वल टू एम असेल तर काय बनेल, बी रेस टू एम बनेल इज इक्वल टू ए. या फॉर्म मध्ये बनेल, म्हणजे समोरची टर्म ए ही रेस टू बनेल आणि बी पुढे बनेल. बरोबर, ठीक आहे. माझा इथे बी काय, माझा हा बी आहे, हा माझा ए आणि हा माझा एम आहे. बराबर, चलो फिर क्या बनेगा, फिर काय बनेल तो, दॅट इज 5. क्वेश्चन सिम्प्लिफाय करून लॉगची प्रॉपर्टी 5 रेस टू 2. ओके, आणि इज इक्वल टू ए म्हणजेच काय, दॅट इज एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 अपॉन एक्स रेस टू, आता ब्रॅकेट दोन्हीला सेपरेट करतो, एक्स रेस टू 4 मायनस वाय रेस टू 4 बनेल. ठीक आहे, ओके. चल सिम्प्लिफाय झाला. आता ब्रॅकेट ओपन करू आणि डिनॉमिनेटर इकडे शिफ्ट मल्टिप्लाय करू. काय बनेल, 5चा स्क्वेअर काय 25. बरोबर, 25 केल्यानंतर एक्स रेस टू 4 मायनस वाय रेस टू 4 इज इक्वल टू एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 बनेल. चलो आता ब्रॅकेट ओपन करून याला मल्टिप्लाय करा. दॅट इज 25 एक्स स्क्वेअर एक्स रेस टू 4 मायनस 25 वाय रेस टू 4 इज इक्वल टू एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4. आता एक्स अँड वायचे टर्म सोबत घ्या, म्हणजे हा 25 एक्स रेस टू 4 मायनस एक्स रेस टू 4 इज इक्वल टू वाय रेस टू 4 प्लस 25 वाय रेस टू 4. हे काय बनेल, एक्स रेस टू 4 कॉमन घ्या, एक्स रेस टू 4 इथे काय बनेल 25 मायनस 1 बचेल, वाय रेस टू 4 कॉमन घ्या, इथे काय बनेल 1 प्लस 25 बनेल. बरोबर आहे. हां, एक्स रेस टू 4 आणि वाय रेस टू 4 एका खाली एक घेतो आणि इथे काय बनेल माझं, दॅट इज 1 प्लस बनेल ना, नाही डायरेक्ट कॉमन नाही करत, नंतर घेऊ आपण, कारण मला डिरिव्हेटिव्ह घ्यायचा आणखी. ना हे काय बनेल, एक्स रेस टू 4 इंटू काय बनेल, हा 25 मायनस हे 24 इज इक्वल टू वाय रेस टू 4 मल्टिप्लाइड बाय हे 25 प्लस हे काय बनेल 26 बनेल. ओके, हे थोडंसं व्यवस्थित येतं. दॅट इज द 24 एक्स रेस टू 4 इज इक्वल टू 26 वाय रेस टू 4 बनेल. आता डिफरंट डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरोबर, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कसं बनेल माझं, आता बघा. therefore dy बाय dx काय बनेल माझा डेरिव्हेटिव्ह, हा 24 मी बाजूलाच घेतो, हा x चा डेरिव्हेटिव्ह काय बनेल माझा, दॅट इज x. बरोबर, x पुढे 4 मल्टिप्लाय होईल, 4 इंटू एक्स रेस टू 3 बनेल, कारण एक ना मायनस होतं, इज इक्वल टू सेम वायचं पण होईल, 4 येईल मल्टिप्लाय पुढे येईल आणि वाय रेस टू 3 बनेल इंटू dy बाय dx. हे कंपोजिट फंक्शन नाही, त्यामुळं 4 कट झाला. बरोबर, हां. आता आपल्याला काय पाहिजे, एक्स अपॉन वाय पाहिजे, त्यामुळे हे सगळ्या टर्म इकडे करतो आणि dy बाय dx देतो. 24 इंटू एक्स क्यूब बनेल अपॉन हे 26 इंटू वाय क्यूब बनेल इज इक्वल टू dy बाय dx बनलं. ओके, आता बघा काय कट होतं, 2 1 चा 2 2 2 जा 4 2 1 चा 2 2 3 जा 60 म्हणजे काय बनेल, हे 12 बाय 13 इज इक्वल टू 12 बाय 13 आणि हे एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब इज इक्वल टू dy बाय dx बनेल. यापुढे dy बाय dx थोडंसं इकडे घेतो, दॅट इज द dy बाय dx इज इक्वल टू 12 अपॉन 13 एक्स क्यूब अपॉन वाय क्यूब. चलो लिख के ले लो. क्वेश्चन नंबर 5 पण झाला आपला, क्वेश्चन नंबर 5 मधला 3rd पण झाला. क्वेश्चन नंबर 5 मला 3rd पण झालेला आहे. 4th स्टार्ट करूया. फोर्थ क्वेश्चन लिहितो, सॉरी 5th लिहितो. 5th क्वेश्चन काय आहे,
साइन इनवर्स ऑफ x raised to 5 minus y raised to 5 upon x raised to 5 plus y raised to 5 is equal to pi by 6a. आणि काय करायचं आपल्याला, शो दॅट dy by dx is equal to x raised to 4 upon 3y raised to 4a. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, बघा क्वेश्चन काय, साइन इनवर्स ऑफ साइन इनवर्स ऑफ x raised to 5 minus y raised to 5 x raised to 5 plus y raised to 5 is equal to pi by 6 आहे. pi by 6 म्हणजे किती, 30 डिग्री, बरोबर ना. pi by 6, pi by 2 म्हणजे किती, 90 डिग्री. देन pi by 4 म्हणजे किती, 45 डिग्री. आणि pi by 6 म्हणजे किती, दॅट इज 30 डिग्री. आणि pi by 3 म्हणजे किती, 60 डिग्री. लक्षात ठेवा. ओके, आता आपल्याला काय दिलेलं आहे, pi by 6 दिलेलं आहे. pi by 6 30 डिग्री. पण कशाची 30 डिग्री, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणतं आहे बघा. इथे साइन इनवर्स आहे बघा. तुम्हाला ज्यावेळेस मी सांगतो इज इक्वल टू इकडे समजा साइन असेल तर इज इक्वल टू इकडे टाकायचं असेल आपलं काय बनतं, ते साइन इनवर्स बनतं. तर इथे काय आपलं साइन इनवर्स आहे ना, इथे काय आहे, साइन इनवर्स आहे. मला इज इक्वल टू इकडे टाकायचं म्हणजे काय करायचं, इज इक्वल टू काय बनेल, तो माझा साइन बनेल. बरोबर आहे ना. अभी सिम्प्लिफाय हो जाएगा ये एग्जांपल. म्हणजे साइन इनवर्सचा काय बनला, साइन म्हणजे कसा बनेल, तो साइनचा सॉरी इकडे टाकल्यानंतर तो साइन बनेल. एक्झाम्पल मध्ये काय बनेल, दॅट इज x raised to 5 minus y raised to 5 upon x raised to 5 plus y raised to 5 is equal to sin pi by 6. sin by pi by 6 म्हणजे किती, sin 30 डिग्री. sin 30 डिग्री व्हॅल्यू किती येते, टेबल मधून बघितलं sin 30 डिग्री काय येतो, 1/2. हा, या व्हॅल्यू कुठून घेतली मी, टेबल मधून. आपला टेबल ट्रिग्नोमेट्रिक टेबल आहे, sin 30 40 45 जे अँगल असतात ना, त्यामधून मी sin 30 ची व्हॅल्यू काय येते, 1/2. ओके, क्वेश्चन कसं बनलं, दॅट इज x raised to 5 minus y raised to 5 upon x raised to 5 plus y raised to 5 is equal to sin 30 म्हणजे किती, 1/2. त्यामुळे जो साइनचा टेबल असतो तो कुठे लागेल सांगता येत नाही, त्यामुळे पार्ट असणं गरजेचं आहे. चलो असं केलं, मी क्रॉस मल्टिप्लाय करू आता. याला 2 इकडे जाईल आणि हा 1 इकडे जाईल. तर 2 मल्टिप्लाइड बाय x raised to 5 minus y raised to 5 is equal to x raised to 5 plus y raised to 5 बनेल. ओके, ह्या 2 आतमध्ये घुसवतो म्हणजे काय बनेल, x raised to 5 minus 2y raised to 5 is equal to x raised to 5 plus y raised to 5. x च्या आणि y च्या टर्म सोबत घेतो, x च्या टर्म सोबत घेतो पहिल्या. x च्या टर्म दॅट इज द 2x raised to 5 minus x raised to 5 is equal to y raised to 5 इकडे गेल्यानंतर प्लस होईल, प्लस 2y raised to 5 बनेल. ओके, क्या बनेगा, अब x raised to 5 कॉमन घेतो, x raised to 5 कॉमन घेतला, आतमध्ये काय राहिलं, 2 minus 1 राहिला, इज इक्वल टू इथे y raised to 5 कॉमन घेतो, यात काय राहिला माझा 1 plus 2 राहिला, दॅट इज 1 plus 2 राहिला. मग हा काय बनेल, x raised to 2 minus 1 किती असतो, 1 असतो, x raised to 5 राहील, इज इक्वल टू y raised to 5 into 2 plus 1 काय जातो, 3 जातो, 3 त्याला मल्टिप्लाय करा, x raised to 5 is equal to 3y raised to 5. ओके, आता डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to 5 काय, 5x raised to 4 इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह 3 तसंच घेतो, y raised to 5 चा डेरिव्हेटिव्ह काय, 5 into y raised to 4 पण dy by dx, कारण की y हे कंपोजिट फंक्शन आहे. ओके, 5 कट करतो, इथे काय राहिलं, x raised to 4, therefore x raised to 4 आणि हा y कडे 3y raised to 4 बाजूला घेतो आणि इथे राहील माझं dy by dx. स्विच मारतो, दॅट इज dy by dx इज इक्वल टू काय बनेल, x raised to 4 अपॉन x raised to 4 अपॉन 3y raised to 4. आंसर आ गया. चलो, खूप एग्जांपल सिंपल आहे, त्यामुळे टाइम वेस्ट न करता फास्ट करू. चलो, 6th एग्जांपल.
सिक्स्थ एक्झाम्पल काय बनेल, ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वाय. ओके, आणि काय करायचं, शो दॅट dy बाय dx काय बनेल, therefore dy बाय dx इज इक्वल टू मायनस ई रेस टू वाय मायनस एक्स. शो करायचं आपल्याला, थोडंसं कॉम्प्लिकेटेड दिसतंय कारण की मायनस साइन आले ना, थोडंसं केअरफुल. चलो सॉल्व करूया. बघा आता यात काही कॉमन घेता येते का, मल्टिप्लिकेशन करता येतं का, काही लॉग घेता येतं का, काही फॉर्म्युले बांधता येतं का. लगेच एक्झाम्पल बघितलं पाहिजे मला पॉसिबिलिटी कोणते कोणते आले पाहिजे. बघा सी, एक तर काय, तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेता येतो का. देन सेकंड, मला इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेता येतो का, किंवा मला लॉग दोन्ही साईडला घेता येतं का. देन किंवा लॉजिक लावायचा पहिलं. देन मला डायरेक्ट सबस्टिट्यूशन करता येतं का. ओके, किंवा आणखी काय लॉगची आयडेंटिटी यूज करता येते का. कोणते कोणते पॉसिबिलिटी बघा लगेच बघा. ओके, लॉगची आयडेंटिटी यूज करून होईल का माझं. लॉगची आयडेंटिटी ई रेस टू एक्स आहे, फंक्शन रेस टू फंक्शन आहे का. लॉगची आयडेंटिटी जर समजा एक्स रेस टू वाय असेल तर आपण लॉगची आयडेंटिटी यूज केली असती, बरोबर आहे ना. पण ई रेस टू काहीतरी येतं, इथं नेहमी असतो, त्यामुळे लॉग काय घ्यायची गरज नाही वाटत. सबस्टिट्यूशन पण करता येणार, आता तरी नाही करता येणार. लॉग दोन्ही साईडला घेऊन काय फायदा होणार आहे का, नाही घेणार. इनवर्स आहे का, नाही आहे. मग आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. चलो डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ आता आम्ही. दॅट इज ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ई रेस टू एक्स. इथे लिहितो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वायचा डेरिव्हेटिव्ह काय, ई रेस टू वाय. फक्त वाय हा कंपोजिट फंक्शन आहे, त्यामुळे dy बाय dx परत इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस वाय. पण एक्स प्लस हे काय कंपोजिट फंक्शन आहे, त्यामुळे एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह परत. दॅट इज 1 प्लस dy बाय dx. दॅट इज आता ब्रॅकेट, ही ब्रॅकेट तो ओपन करा, dy बाय dx च्या सोबत म्हणा काय बनेल मग आपण. दॅट इज ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय dy बाय dx इज इक्वल टू, ही 1 ना मल्टिप्लाय काय बनेल, तर ई रेस टू एक्स प्लस वाय प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू dy बाय dx. dy बाय dx च्या टर्म सोबत आणा, म्हणजे इथे काय करू, त्याला इकडे शिफ्ट करू. हे काय बनेल, ई रेस टू वाय dy बाय dx मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय dy बाय dx इज इक्वल टू, इकडे काय राहिलं, ई रेस टू एक्स प्लस वाय, हे इकडे गेल्यानंतर मायनस ई रेस टू एक्स बनेल. ओके, dy बाय dx कॉमन घेतो. दॅट इज इथे काय म्हणला, ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय. ओके, इथे येत राहिलं. दॅन इकडे काय राहिलं, दॅट इज ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस ई रेस टू एक्स राहिलं. अभी क्या एग्जाम्पल बघा, ते तर आपल्याला dy बाय dx मायनस ई बोलते, मायनस ई रेस टू वाय मायनस एक्स. मग काय कट होते, बट dy बाय dx आपण बघ लिहू. त्यामुळे काय राहिलं, dy बाय dx इज इक्वल टू, याला डिव्हाइड एक कंप्लीट एक टर्म मानतो. दॅट इज काय करतो मी, ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय. ओके, आता कट तर होत नाही, कट होऊ नाही लागलं. काही कॉमन घेतो, ई रेस टू एक्स कॉमन घेता येईल का, नाही. ई रेस टू वाय पण कॉमन घेता येत नाही, क्रॉस मल्टिप्लाय पण करता येत नाही. तर काय करेंगे. ओके, आपण काय करू, याला काय करू, क्वेश्चन मधूनच रिप्लेस करू. क्वेश्चन मधून कसं रिप्लेस करू बघा, ई रेस टू एक्स प्लस वाय ला काय ठेवू आपण, ई रेस टू एक्स आणि ई रेस टू वाय ठेवू. बघू काय होतं, म्हणजे हे माझं काय आहे, माझं ई रेस टू एक्स प्लस वाय ला काय ठेवतो, ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय. सिम्प्लिफाय होतं का काय बघू. therefore dy बाय dx इज इक्वल टू, ई रेस टू एक्स ला ई रेस टू एक्स प्लस वाय ला काय ठेवायचं, ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स. इथे काय, ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय ला काय ठेवायचं, दॅट इज ई रेस टू एक्स. बरोबर, अभी ध्यान दे दो हा, ई रेस टू एक्स प्लस वाय इथे मायनस आहे हा, ज्यावेळेस ब्रॅकेट ओपन करेल हे मायनस बनेल ना, मायनस ई रेस टू वाय बनेल. बी केअरफुल हा, बहुत फंडा बहुत बाबा.
हे मायनस जर चुकलं ना ॲन्सर चुकून जाईल. त्यामुळे ब्रॅकेट ओपन करताना नेहमी डोळे फाडून बसायचं. चलो नेक्स्ट आणखी काय करता येईल मला, आता कट करू का, e⁻x हे कट होऊन जाईल. इथे आणखी e⁻y कट होऊन जाईल. आता इथे राहिलं काय माझं, dy/dx इज इक्वल टू e⁻y अपॉन हे मायनस काय राहिलं, e⁻x राहिलं. डिनॉमिनेटरला एक्स कधी द्यायचा, डिनॉमिनेटरला मायनस कधी द्यायचा नाही. देअरफॉर dy/dx काय वाजतो, इज इक्वल टू मायनस साइन वर दिली e⁻y अपॉन e⁻x आहे. बेस सेम आहे, डायरेक्ट वर घेऊन टाका त्याला. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू मायनस e⁻y मायनस x बनेल. ओके आ गया. चलो फक्त इथे सबस्टिट्यूशन लक्षात ठेवा. इथे मी इथे लिहितो वाटलंच तर, दॅट इज फ्रॉम 1 आणि याला इक्वेशन नंबर देतो 1. ओके फ्रॉम 1 वाटलंच तर इथे पण लिहा, दॅट इज e⁻x + y इज इक्वल टू पुटी दिली, पुट मग जो चेक करतो त्याला पण कळेल, पुट e⁻x + e⁻y इज इक्वल टू e⁻x + y. कारण त्याला पण कळणार नाही हे e⁻x कसं का आलं. चलो लिख के ले लो. सेवेंथ क्वेश्चन. सेवन क्वेश्चन बघा. x⁻y इज इक्वल टू e⁻x - y. अभी ध्यान दे दो बघा, लगेच माइंड मध्ये क्लिक झालं पाहिजे बघा. फंक्शन रेज टू फंक्शन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, फंक्शन रेज टू फंक्शन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, फंक्शन रेज टू फंक्शन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन both side, function raised to function taking log on both side. taking log on both side म्हटल्यानंतर काय बनेल, log x⁻y इज इक्वल टू log e⁻x - y. ये y आगे चला जाएगा, log x बनेगा इज इक्वल टू x - 1 log e बनेगा. ये log e 1 है फंक्शन. क्वेश्चन क्या बनेगा, log x इज इक्वल टू x - y. Therefore differentiate with respect to x. ये क्या है दोस्तों, ये u इंटू वी रूल है. ये क्या है, u इंटू वी. ये दोनों फंक्शन का मल्टीप्लीकेशन है, डायरेक्ट डेरिवेटिव नहीं लेना है. u इंटू वी. आता 1000 वेळेस झालो, परत सांगतो. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिवेटिव ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन. ये है डी इंटू यू इंटू वी. वही फॉर्मूला यूज करने का. फर्स्ट फंक्शन एज इट इज इंटू डेरिवेटिव ऑफ सेकेंड फंक्शन. लॉग एक्स का डेरिवेटिव 1/x है, therefore log x वही और सेकेंड फंक्शन dy/dx बनेगा इज इक्वल टू, यहाँ पे डायरेक्ट डेरिवेटिव लेना, बीच में दोनों के बीच में माइनस है तो डायरेक्ट डेरिवेटिव लेना है. 1 - dy/dx बनेगा. dy/dx के दोनों टर्म्स साथ में लेके आने का. चलो क्या बने, हे थोड़ा सिंप्लीफाई करता हूँ. दैट इज y/x प्लस log x dy/dx इज इक्वल टू 1 - dy/dx. ओके काय बनेल, dy/dx च्या टर्म सोबत घेऊ. तर हे इकडे फेकून देईन, इकडे आतमध्ये घेऊ, इकडे प्लस करून टाकू. हे काय बनेल माझा, log x dy/dx इथे प्लस dy/dx इज इक्वल टू साईडला काय 1 आहे बरोबर ना. आणि हे y/x इकडे नंतर फेकल्यानंतर काय बनेल, y/x बनेल. पोट्टे हो, बरोबर आहे की नाही.
बराबर आहे. चलो dy बाय डी एक्स कॉमन घेतो. dy बाय डी एक्स इज इक्वल टू हे काय म्हणेल, ए मल्टिप्लाय नाही इज इक्वल टू लॉग एक्स प्लस 1 बनेल आणि इज इक्वल टू काय बनेल 1 मायनस वाय बाय एक्स. आपण क्वेश्चन मध्ये सांगितलं नाही वाय प्रूफ काय करायचं आहे, शो काय करत होतो, हे काय करत होतं, डी वाय बाय डी एक्स आपल्याला प्रूफ काय करायचं इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन लॉग एक्स प्लस 1 द होल स्क्वेअर, हे प्रूफ करायचं. समजे दोस्तो, डिवायडेड डी एक्स हे प्रूफ करायचं आपल्याला. तर बघा कसं येईल आता, याला क्रॉस मल्टिप्लाय करू. डी वाय बाय डी एक्स, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू लॉग पहिलं प्रूफ हे तर करू, आणखी काय बोलू, ठीक आहे, लॉग एक्स प्लस 1 इज इक्वल टू एक्स माइनस वाई अपॉन एक्स है, बराबर ना. चलो हे ठेवता डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हे इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे गेल्यानंतर तो डिनॉमिनेटर बनेल, म्हणजे इज इक्वल टू काय बनेल एक्स माइनस वाई अपॉन एक्स इंटू लॉग एक्स प्लस 1, बराबर है ना. हाँ बराबर तो है. असं मला काय वाटलं, आणखी काय करता येईल बरं सिम्प्लिफिकेशन. हो क्वेश्चन मध्ये लॉग एक्स पाहिजे, बरोबर ना. आणि इथे आणि एक्स इंटू लॉग एक्स प्लस 1 पाहिजे. बघा काय सबस्टिट्यूशन काय ठेवता येईल. ठीक आहे, देखो बघा सबस्टिट्यूशन काहीतरी गडबड आहे का काय. लॉग एक्स आपण इथपर्यंत डी वाय बाय डी एक्स तर फाइंड केले, पण आता आणखी पण सिम्प्लिफिकेशन मध्ये लॉग एक्स प्लसचा होल स्क्वेअर येतोय. कसं येतो स्क्वेअर, कसं स्क्वेअर येतो, काहीतरी गडबड झाली का. चुकलं की मित्रांनो, कुठे गडबड झाली मी सांगू तुम्हाला. कुठं माती खाल्ली आपण, इथे चुकलं नाही ते. बघा कसं सांगतो मी तुम्हाला. एक मिनिट, काहीतरी गडबड झाली आहे. बघा आपल्या यामध्ये डी वाय बाय डी एक्स आलंय, पण आपल्याला क्वेश्चनच्या नुसार डी वाय बाय डी एक्स नाही आलं. जर आपल्याला जे फाइंड करायचं आहे ना, लॉग एक्स अपॉन लॉग एक्स प्लस 1 चा होल स्क्वेअर आहे. डी वाय बाय डी एक्स तर फाइंड झालं आपलं, पण जे आन्सर पाहिजे ना ते भेटलं नाही आहे. डिनॉमिनेटर साईडला आपल्याला नाही का स्क्वेअर पाहिजे, डिनॉमिनेटरच्या साईडला स्क्वेअर पाहिजे. डिनॉमिनेटर साईडला स्क्वेअर कधी येईल, ज्यावेळेस आपण एखादं फंक्शन u बाय v च्या रूलनं करून, दॅट इज u बाय v म्हणजेच काय डिनॉमिनेटर, दॅट इज दोन फंक्शन जर डिव्हिजन मध्ये असेल तर, दोन फंक्शन डिव्हिजन मध्ये असेल तर इथे आपला हा v स्क्वेअर होतो, बरोबर ना. मग आपलं v कधी आणता येईल स्क्वेअर मध्ये, जर समजा इथे लॉग मध्ये इथे y मी जर इकडे घेतला, या हे जर विचारलं असतं आपल्याला तर आपलं आन्सर आलं असतं, पण इथे आपल्या डिनॉमिनेटरला स्क्वेअर पाहिजे. जर मी हे y इकडे ॲडिशन करून घेतलं आणि याला u बाय v रूल लावला तर आन्सर येईल का माझं, बघू ते एक ट्राय करू. पण हे ठीक आहे, राहू दे, आपण तरी परत एकदा ट्राय करू. गडबड हो रही है. बघा हे इथपर्यंत माझं तर इथपर्यंत क्लिअर आहे, दॅट इज द y इंटू लॉग एक्स काय इज इक्वल टू एक्स मायनस वाय. ओके, जर समजा मी हा इकडे घेतला तर काय म्हणेल लॉग एक्स प्लस वाय
बरोबर ना, प्लस वाय इज इक्वल टू एक्स बनेल. वाय कॉमन घेतो, वाय घेतो कॉमन, हे काय बनेल लॉग एक्स प्लस 1 बनेल इज इक्वल टू एक्स बनेल. आता या दोन फंक्शन मध्ये मी काय करतोय, हा आता या फंक्शनचं मी काय करतो, मला जर डिनॉमिनेटरला जर मला स्क्वेअर पाहिजे ना, हे लॉग एक्स प्लस 1चा स्क्वेअर पाहिजे, मग हा कुठतरी माझा डिनॉमिनेटरला जायला पाहिजे आणि मग डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. यात मी यू इंटू व्ही रूल यूज करून मी याच्यात जरी डेरिव्हेटिव्ह घेतलं तरी मला लॉग एक्स प्लस 1चा होल स्क्वेअर भेटणार नाही. मग जर समजा मी ह्या लॉग एक्स प्लस 1ला इकडे डिनॉमिनेटरमध्ये केलं, देअरफॉर काय म्हणेल, काय करतो, वाय इज इक्वल टू एक्स अपॉन लॉग एक्स प्लस 1, ओके, असं घेतलं, शिफ्ट केलं, बरोबर आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय बनेल माझा लॉग एक्स प्लस 1चं काय होईल स्क्वेअर होईल, कारण की यू बाय व्ही बनेल ना, यू बाय व्ही रूल यूज करून ना, यू बाय व्ही रूल यूज करून. तर आता घ्यायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू घ्या, विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, ओके. फर्स्ट म्हणजे डायरेक्ट वायचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू बाय व्ही, म्हणजेच काय, यू बाय व्हीचा काय म्हणतो सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन डी यू बाय डी एक्स मायनस दोघांमध्ये, ओके, यू ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन अपॉन व्हीचा स्क्वेअर. therefore काय मिळेल dy by dx is equal to x by log x. फर्स्ट सेकंड फंक्शन ॲज इट इज, फर्स्ट सेकंड फंक्शन म्हणजे log x plus 1 ॲज इट इज, देन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय 1 आहे मायनस दोघांमध्ये, देन x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x plus 1 काय, दॅट इज 1 बाय x आहे. log x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय x आणि 1चा डेरिव्हेटिव्ह काय 1च बनेल. therefore हे कट होऊन जाईल, बरोबर ना. काय बनेल माझा, आणि डिनॉमिनेटर मध्ये व्ही स्क्वेअर आहे, व्ही म्हणजे लॉग एक्स प्लस 1चा स्क्वेअर आहे. therefore dy by dx is equal to काय बनेल इथं, therefore log x प्लस 1 आणि मायनस काय 1 बनेल, मायनस अपॉन काय बनेल लॉग एक्स प्लस 1 होल स्क्वेअर, प्लस 1 मायनस 1 कट होऊन जाईल, राहिला काय म्हणजे dy by dx इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन लॉग एक्स प्लस एक्स प्लस 1चं होल स्क्वेअर, आणि जे आपल्याला पाहिजे होतं. थोडासा वेगळा होता, ट्रिकी क्वेश्चन होता हा, कारण डायरेक्ट घेऊन तरी यायलाच पाहिजे ना, आन्सर कसं केलं तर यायलाच पाहिजे, तर असं केलं तर आन्सर येते. चलो लिख के तो ले लो, ये कभी आएगा तो लिख लेना. चलो 7th 8th एग्जाम्पल. नेक्स्ट एग्जाम्पल कॉम्प्लिकेटेड होता, दिमाग खाया उसने, याला एक बार वापस प्रॅक्टिस करावं लागेल, का वर येत नाही, त्या मेथडनं ते यायलाच पाहिजे. वापस चेक करता हूं मैं. चलो नेक्स्ट 8th एग्जाम्पल. नेक्स्ट इज y इज इक्वल टू रूट ऑफ cos x प्लस रूट ऑफ cos x प्लस रूट ऑफ cos x प्लस इंफिनिटी, कितना भी लंबा जाने दो. therefore dy by dx प्रूफ क्या करना है, इज इक्वल टू साइन x अपॉन 1 माइनस 2y, 1 अपॉन 1 माइनस 2y. ठीक है, ये हमें प्रूफ करना है, बरोबर. बघा जरी कॉम्प्लिकेटेड वाटलं ना, पण हे खूप चिल्लर एक्झाम्पल आहे, त्यात जास्त असं वावन भाव करण्याची गरज नाही आहे, कारण की एकदम क्षुल्लक एक्झाम्पल आहे. कसं बघा सांगतो मी तुम्हाला, ही या टाईपचे एक्झाम्पल असेल ना, हे स्क्वेअर रूट आहे ना, किती असून ते स्क्वेअर रूट इन्फायनाईट तर तर स्क्वेअरिंग बोथ साईड करून टाका, स्क्वेअरिंग बोथ साईड. का बरं मला सांगतो सांगा, फॉर एक्झाम्पल ह्या y इज इक्वल टू ओके, आणि जर समजा y इज इक्वल टू आणि रूट मध्ये असेल एखादा माझं फंक्शन असेल, समजा x घ्या, बरोबर. मी स्क्वेअरिंग, माझं आपली मेथड काय आहे की स्क्वेअर रूट काढत असलं तर मला स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, म्हणजे काय बनेल y स्क्वेअर इज इक्वल टू काय बनेल, हा स्क्वेअर रूट निघून जाईल, फक्त इथं x बनेल, बरोबर.
त्यामुळे हा जो मोठा एक्स स्क्वेअर रूट आहे ना, हा मोठा सगळ्यांना कब्जामध्ये केलेला आहे, हा स्क्वेअर रूट निघून जाईल. म्हणजे काय होईल त्याला, टेकिंग स्क्वेअरिंग बोथ स्क्वेअरिंग बोथ साईड असं लिहिलं ना, बरोबर आहे. हे फंक्शन काय आहे, वाय स्क्वेअर प्लस, तर हा मोठा स्क्वेअर रूट काढल्यानंतर इथे काय मिळेल, इज इक्वल टू राहिलं काय म्हणतं इथं कॉस एक्स प्लस रूट मध्ये आता राहिलेलं जे आहे ना चिल्लर, दॅट इज द कॉस एक्स प्लस कॉस एक्स परत कॉस एक्स टी इन्फायनाइट तक, बरोबर आहे ना, इन्फायनाइट तक, बरोबर इथपर्यंत राहील ना. कारण की टेकिंग स्क्वेअर घेतल्यानंतर दोन्ही साईडने घेतल्यानंतर काय बनेल, माझा स्क्वेअर रूट निघून जाईल, पहिल्या वाला स्क्वेअर रूट निघून जाईल, बरोबर आहे ना. तर बघा जर केअरफुली बघितलं ना, हे काय माझं स्क्वेअर रूट एक कॉस एक्स प्लस कॉस एक्स इन्फायनाइट कॉस एक्स जातं, हे काय माझं वाय फंक्शन आहे. या पूर्ण कंप्लीट टर्मला रिप्लेस करा वाय ना, म्हणजे काय बनेल, वाय स्क्वेअर इज इक्वल टू कॉस एक्स प्लस वाय बनेल. हा, आता डेरिव्हेटिव्ह घ्या. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर काय बनलं आपलं, डेरिव्हेटिव्ह कसं घेणार आपण, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ना, इथं वाय ठेवा आणि कॉसला इकडे शिफ्ट करा, म्हणजे काय बनेल माझा वाय स्क्वेअर, इकडं प्लस इकडे यायला तो मायनस बनेल ना. वाय इकडच्या साईड वाय ठेव, वाय इक्वल टू कॉस, नाही ठीक आहे, वाय स्क्वेअर मायनस कॉस एक्स इज इक्वल टू वाय बनेल. ओके, थोडा स्विच मारतो याला, म्हणजे वाय इज इक्वल टू काय बनेल, वाय स्क्वेअर मायनस कॉस एक्स बनेल. का बरं वाय घेतला, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह का नाही घेतला, कारण की वायचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट डीवाय बाय डीएक्स आहे. तुम्हाला डीवाय बाय डीएक्स टर्म सेपरेटेबल घ्यावं लागेल का नाही हे बघू, कॉम्प्लिकेशन न करू, ठीक आहे. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतो, नंतर मग डीवाय बाय डीएक्स टर्म सोबत घेऊ. दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 वाय स्क्वेअर काय 2y into derivative of y, that is dy by dx is equal to cos चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स, ओके, प्लस dy by dx. आता dy by dx टर्म सोबत घेऊ, दॅट इज द 2y dy by dx मायनस dy by dx इज इक्वल टू मायनस साइन एक्स. ओके, dy by dx कॉमन घेऊ याच्यामध्ये, दॅट इज द dy by dx इज इक्वल टू काय राहील आतमध्ये, इंटू ब्रॅकेट मध्ये काय राहतं, दॅट इज द 2y मायनस 1 इज इक्वल टू मायनस साइन एक्स. ओके, therefore dy by dx इज इक्वल टू मायनस साइन एक्स अपॉन 2y मायनस 1. ओके, पण लक्षात घ्या इथे वर नाही काय आलंय, मायनस आलंय, इथे मायनस नाहीये. काय केलंय, घाबरू नका, तो ही मायनस साईन काढायची असेल तर ही मायनस साईन स्विच करा, म्हणजे काय करा, मायनस कॉमन घ्या, मायनस कॉमन घेतल्यानंतर 1 पुढे जाईल आणि हा 2y मागे जाईल. हा, ठीक आहे ना. therefore dy by dx इज इक्वल टू काय बनेल, साइन एक्स अपॉन हा 1 इकडे घेतल्यानंतर मायनस साइन कॉमन घेतल्यानंतर मायनस मायनस कट होऊन जाईल, बरोबर आहे ना. बघा मायनस साइन तशीच ठेवतो तुम्हाला सिम्प्लिफाय साठी, दॅट इज मायनस साइन कॉमन घेतल्यानंतर काय बनेल माझं, म्हणजे -1 पुढे घेतो, -1 प्लस 2y, बरोबर आहे ना, -1 2y, पण मी मायनस साइन कॉमन घेतो ना, therefore काय बनायचं, dy by dx इज इक्वल टू मायनस साइन. आता मग मला मायनस साइन कॉमन घ्यायची, मग मायनस साइन कॉमन घेतल्यावर इथे काय बनेल माझं 1 मायनस 2y बनेल, कारण की हे प्लसचं मायनस बनेल, मायनस साइन कॉमन घेतली, ही मायनस साइन कट होईल. therefore dy by dx इज इक्वल टू काय, दॅट इज साइन एक्स अपॉन 1 मायनस 2y. इतका स्टेप लिहायची गरज नाहीये, डायरेक्ट तुम्ही फक्त अगोदर हे स्विच केलं ना तर हे डायरेक्ट लिहिते, पण तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी मी लिहिलं मायनस साइन कशी कॉमन घेतलं. या स्टेपमध्ये मी मायनस साइन कॉमन घेतले नाही, फक्त -1 अगोदर लिहिला आणि +2 पण नंतर लिहिला, मग नंतर मायनस साइन कॉमन घेतली, ब्रॅकेट टाकलं, मग तो माझा प्लसचा मायनस बनला आणि मायनस मायनस कट झालं आणि माझं आन्सर आलं. चलो 8 क्वेश्चन पण झाला. नेक्स्ट 9th. y is equal to root of log x plus root of log x plus root of log x dash infinity.
आणि प्रूफ काय करायचं, dy बाय dx इज इक्वल टू काय करायचं, 1/x इंटू 2y मायनस 1. बघा आत्ताच एक्झाम्पल सांगितलं समजून, बरोबर आहे ना. आपल्याला जर पहिल्या टर्मचे जर रूट काढायचं असेल तर काय करायचं, स्क्वेअर, टेकिंग स्क्वेअरिंग बोथ साइड, स्क्वेअरिंग बोथ साइड. सिंपल एक्झाम्पल आहे, त्यामुळे आपण फास्ट घेऊया. चलो, स्क्वेअरिंग बोथ केल्याने हा काय बनेल, वाय स्क्वेअर बनेल. पहिल्या याचा कम्प्लीट जो असतो ना रूट तो निघून जाईल, म्हणजे ते काय बनेल माझा लॉग एक्स बनेल. इंटू प्लस काय बनेल, हा ब्रॅकेटमध्ये लॉग एक्स प्लस याला पण लॉग एक्स डॅश डॅश इन्फानाइट, तर सेम असं काय होतं. ओके, पण इथून काय आपला हा सगळा वाय, वाय स्क्वेअर इज इक्वल टू लॉग एक्स प्लस वाय बनेल. therefore differentiate with respect to x. y चा स्क्वेअर, y चे डेरिव्हेटिव्ह काय, 2y dy by dx, बरोबर आहे ना. देन इज इक्वल टू काय, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय, 1/x प्लस y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. dy by dx चे टर्म सोबत घेऊ, therefore 2y dy by dx minus dy by dx is equal to 1/x. ओके, y by dy by dx कॉमन घेतो, dy by dx राहिलं काय याच्यात, 2y minus 1 is equal to 1/x. therefore dy by dx is equal to 1/x, आणि हे मल्टिप्लाय केल्यानंतर काय बनेल, 2y minus 1, बरोबर आहे ना. अभी फाइनल आंसर आ गया. खूप सोपं होतं. हे क्वेश्चन नंबर 9 10 चेक करून घ्या. चलो नेक्स्ट एग्जाम्पल, 9 झालं, 10th एक्झाम्पल. टेंथ एग्जाम्पल, y is equal to x raised to x raised to x raised to x raised to dash 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 infinite तक सेम. या टाइपचे एक्झाम्पल कसे करायचं आणि प्रूफ काय करायचं, दॅट इज शो दॅट dy by dx is equal to y square upon x into 1 minus log y. Okay, 1 minus log y, y square upon x into log 1 minus log y, 1 minus y. ठीक आहे, हे प्रूफ करायचं आपल्याला, हे आपल्याला प्रूफ करून टाकायचं आहे. बघा, फंक्शन रेस टू फंक्शन रेस टू फंक्शन. आता बघितलं तर हे बघा, हा y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स रेस टू एक्स रेस टू, हे म्हणजे y रेस टू काय माझा इथून काय होतो, y आहे ना, हा y रेस टू, हा इथून एक्स रेस टू पण yच आहे. त्याला मी सिम्प्लिफाय करतो, कसं सिम्प्लिफाय होईल माझा, दॅट इज y इज इक्वल टू, कारण की हा एक्स रेस टू काय माझा, हा y आहे ना, y रेस टू एक्स म्हणजे y एक्स रेस टू y बनला, बरोबर आहे. म्हणजेच y फंक्शन इज इक्वल टू, हे फंक्शन हे कंटिन्युटी म्हणजेच माझा y. ओके, परत सांगतो, सी बघा, y इज इक्वल टू एक्स रेस 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 टू डॅश इन्फानाइट. ओके, बरोबर आहे ना. पण इथून काय माझा एक्स रेस टू एक्स म्हणजेच काय माझा y फंक्शन आहे, therefore y इज इक्वल टू एक्स रेस टू y वळेल. ओके, आता तुम्हाला सांगितलं फंक्शन रेस टू फंक्शन, तर लगेच काय, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. फंक्शन रेस टू फंक्शन, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग on both side. Function raised to function, taking log on both side. Log y is equal to y into log x.
इथं काळजी घ्या बरं का, इथे मी परत सांगतो वाय रेस टू याला वाय रेस टू वाय नका लिहू हा, फक्त वाय म्हणजे हे म्हणजे वाय वाय नाही, हे एक्स रेस टू वाय, इथून एक्स रेस टू इथून आपल्याला फंक्शन चालू करायचं, एक्स रेस टू वाय लिहायचं, तुम्ही म्हणतो वाय रेस टू वाय करायचं, वाय रेस टू वाय नाही. आता डेरिव्हेटिव्ह का, therefore from y log y is equal to, therefore differentiate with respect to x y. ओके, log y चं डेरिव्हेटिव्ह काय 1 by y, पण कंपोजिट फंक्शन असल्यामुळे dy by dx इज इक्वल टू काय, हे यहाँ पे करने का आहे u इंटू v, याच्यामध्ये u इंटू v घ्यायचा, कारण की दोन्ही फंक्शन वेगवेगळे आहे. काय बनेल, दॅट इज फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन dy by dx बनला. आता 1 by y dy by dx इज इक्वल टू y by x प्लस log x इंटू dy by dx. dy by dx चे टर्म सोबत घ्या, तर काय बनेल इकडे मायनस करा, दॅट इज 1 by y dy by dx मायनस log x dy by dx इज इक्वल टू y by x बनेल. तर dy by dx काय बनेल, dy by dx इज इक्वल टू दॅट इज 1 by y मायनस log x इज इक्वल टू y by x बनेल. बरोबर. चलो आता आणखी काय करता येईल, यात क्रॉस मल्टिप्लाय करूया. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय करूया. dy by dx इज इक्वल टू y by x लिहितो आणि ही टर्म खाली घेतो, इज 1 by y मायनस log x बनतो. ओके, therefore dy by dx इज इक्वल टू 1 by x इंटू क्रॉस मल्टिप्लाय करा, दॅट इज 1 मायनस y log x अपॉन y बनेल. ओके, ही टर्म y बनेल, तर वर काय बनेल, y स्क्वेअर बनेल ना, मल्टिप्लाय केल्यानंतर y स्क्वेअर बनेल, ही डिनॉमिनेटर वर केल्यानंतर y स्क्वेअर, therefore dy by dx इज इक्वल टू y स्क्वेअर अपॉन x इंटू 1 मायनस y log x बनेल. ओके, बघा क्वेश्चन मध्ये ही टर्म आली y स्क्वेअर अपॉन x बनेल, y स्क्वेअर अपॉन x बनेल. आता आणखी काही क्वेश्चन मध्ये कुठे सिम्प्लिफाय करता येतं का, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही आणखी कॉमन घेता येतं का, यामध्ये कॉमन आहे, जर y असतं तर कॉमन घेतला असता मग y, बरोबर आहे, मग आतमध्ये ब्रॅकेटमध्ये log y log x राहिला असतं, म्हणजे कॉमन पण घेता येत नाही आपल्याला. काही कट होतं, काही x आहे y कट पण नाही होते y कॉमन घेऊन पण. मग अशा टायमाला डायरेक्ट विचार करायचा की मला क्वेश्चन मधून काही सबस्टिट्यूशन करता येतं का. बघा अशा टायमाला जसं पुढं होत नसेल आणि आपला आन्सर एक तर चुकला असेल, पॉसिबिलिटी दोन आहे, एक तर आन्सर चुकला असेल, नाही तर सेकंड पॉसिबिलिटी आहे की क्वेश्चन मधून काय मला रिप्लेस करता येतं का. तर समजा इथे मला log y पाहिजे ना, log y, तर इथे बघा इथे बघा इथे ह्या log y ची व्हॅल्यू मी ठेवून आन्सर मला सिम्प्लिफाय करता येतो. बघा log y ची व्हॅल्यू काय, y log x आहे, बरोबर ना, therefore dy by dx is equal to y square upon x 1 minus log y ची व्हॅल्यू ना, log y ची व्हॅल्यू आहे, पण log y ची व्हॅल्यू नाही पाहिजे मला, log x ची व्हॅल्यू पाहिजे मला, log x ची व्हॅल्यू पाहिजे ना, बरोबर आहे. log x काय बनेल माझा, log x हा log x काय बनेल माझा, log y अपॉन y बनेल, बरोबर. log y नाही, डायरेक्टच व्हॅल्यू दिली नाही ना, log y ची बघा, हे बघा समजावतो, log y ची व्हॅल्यू काय आहे, y log x आहे, आणि इथं काय माझा हा y log x ऑलरेडी आहे, त्याला मी त्याला डायरेक्ट log y ठेवू शकतो, ह्या log y आपला ऑलरेडी येतो, उलट पुलट करायची गरज नाही. म्हणजे y log x ला मी काय ठेवतो, log y, म्हणजे हे y स्क्वेअर अपॉन x इंटू 1 मायनस log y लिहितो. ओके, आणि याला लिहितो फ्रॉम 1, इथे इक्वेशन नंबर देतो, इक्वेशन नंबर 1. बघा y log x ला मी काय ठेवलं, log y फ्रॉम इक्वेशन नंबर 1. का बरं हे ठेवलं, कारण की क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन मध्ये ऑलरेडी प्रूफ दॅट हे करत सांगितलं होतं, त्यामुळं आपण जर समजा आपला आन्सर फाइंड करायला आलो तर आपण इथपर्यंत लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला शो दॅट करायचं ना, त्यामुळं काही आपण एक तर चुकलं असेल किंवा पॉसिबिलिटी चेक करायच्या अगोदर, डबल आन्सर काढण्याच्या अगोदर पॉसिबिलिटी चेक करायच्या, मला क्वेश्चनमधून काय रिप्लेस करता येतं, त्यामुळे y log x डायरेक्ट मी log y ठेवला येतं. ओके, आणि माझं क्वेश्चन सॉल्व्ह झालं.
चलो अभी करेंगे लास्ट एग्जाम्पल। लास्ट एग्जाम्पल हो गया। टेंथ एग्जाम्पल, e raised to y is equal to y raised to x, e raised to y, y raised to x. लास्ट एग्जाम्पल प्रूफ काय करायचं आपल्याला, शो दॅट काय करायचं, शो दॅट इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू log y अपॉन log y मायनस 1 द होल y बाय आणि log y चा स्क्वेअर. चल बघा आता, फंक्शन रेज टू फंक्शन, फंक्शन रेज टू फंक्शन, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. हे काय बनेल माझं, y इंटू लॉग e इज इक्वल टू x इंटू लॉग y. लॉग e काय बनेल 1 a log y, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय बनेल माझं हे, therefore dy by dx is equal to u into v, first function as it is, into derivative of second function plus log y into derivative of x is 1. Therefore dy by dx is equal to x by y dy by dx plus log y. dy by dx टर्म कॉमन घेतो, therefore dy by dx minus x by y dy by dx is equal to काय बनेल इथे, log y बनेल. ओके, dy by dx कॉमन घेतो, dy by dx ब्रॅकेट मध्ये राहिला का 1 मायनस x by y राहिला इज इक्वल टू log y राहिला. ओके, therefore dy by dx is equal to log y अपॉन 1 मायनस एक्स बाय वाय राहतो. ओके, त्याला क्रॉस मल्टिप्लाय करूया पहिलं. therefore dy बाय dx काय बनेल माझा, log y अपॉन y मायनस एक्स अपॉन y. ओके, therefore dy by dx is equal to log y अपॉन y मायनस एक्स इंटू y. बरोबर, डिनॉमिनेटरचा वर गेला y. आन्सर इथपर्यंत झालं माझं. हे काय लॉग वाय आहे, लॉग वाय इथपर्यंत झालं माझं आन्सर. ओके, पण आपल्याला पाहिजे लॉग वाय स्क्वेअर, लॉग वाय मायनस 1, काहीतरी आणखी पण आपल्याला काहीतरी आणखी उलाढाल करावं लागेल, उलाढाल करावं लागेल. अरे बघा, एक तर आपलं चुकणार तर नाही आहे, कारण की खूप छोट्या टर्म आहे, त्यामुळे तुम्ही कॉमन घेऊन हे केलं तर आता रिप्लेसमेंट करावं लागेल. म्हणजे लॉग वाय आणि ते वर आणखी लॉग वाय पाहिजे, म्हणजे स्क्वेअर बनेल आणि वाय मायनस एक्स. आता माझ्याकडे कोणता आहे, हाच इक्वेशन आहे बरोबर ना, हा एक इक्वेशन आहे. हां, यामधून मी वायला जर रिप्लेस करून काय येतं बघा, समजा dy बाय dx, वायला रिप्लेस करतो x लॉग एक्स. लॉग ह्या वायला नाही, लॉग वाय नाही, जो सेपरेट वाय आहे ना त्याला लक्षात घ्या. सी लॉग वाय ह्या लॉगला, ह्या वायला अटॅच येतो, त्याला सेपरेट. जर सेपरेट वाय असेल ना त्यालाच रिप्लेस करायचं. हे फंक्शनला अटॅच येतो, लॉगच्या फंक्शनला अटॅच येतो, त्यामुळे तो वायने रिप्लेस करायचा. इथे लॉग वाय ठेवू, इंटू वायला काय रिप्लेस करतो, एक्स लॉग वाय, आणि इथे पण वायला, ह्या वायला रिप्लेस करतो, कारण याला काही जोडलेलं नाहीये, लॉग वगैरे काही नाही. काय बनतो, एक्स लॉग, ब्रॅकेटमध्ये काय टाकू, एक्स लॉग वाय मायनस एक्स बनतो. एक्स याच्यामधून कॉमन घेतो बरोबर ना, therefore dy बाय
dx इज इक्वल टू लॉग, हे लॉग वाय काय म्हणतो, लॉग वायचा स्क्वेअर बनतो. म्हणजे माझी एक टर्म आली आहे लॉग वायचा, ही ब्रॅकेट रेज टू स्क्वेअर आहे, हे लॉग वाय स्क्वेअर नाही आहे, लॉग वायचा स्क्वेअर आहे. ओके, इंटू इथे काय राहील माझं एक्स राहिलं, बरोबर आहे. मी एक्स कॉमन घेतल्यानंतर इथं काय म्हणतो लॉग वाय मायनस 1 राहतं. हे एक्स एक्स कॅन्सल झालं, बरोबर, एक्स एक्स कॅन्सल झालं. मग काय राहिलं, therefore dy by dx इज इक्वल टू वर काय लॉग वाय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन खाली काय राहिलं लॉग वाय मायनस 1, लॉग वाय मायनस 1. आपला आन्सर आलाय. ठीक आहे, आपली ऑलमोस्ट एक्सरसाइज 1.3 कम्प्लीट आली, म्हणजे मोर दॅन अराउंड 50 to 70% या डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचं आपण आतापर्यंत कम्प्लीट केलं, बरोबर आहे. आता फक्त एक पॅरामेट्रिक फंक्शन राहिलं आणि एक हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह राहिले, बरोबर. त्यात दोन एक्सरसाइज 1.4 आणि 1.5 ते खूप इझी आहे. दोन्ही पण एक्सरसाइज खूप इझी आहे. ह्या एक्सरसाइजमध्ये काय बघितलं आपण की प्रूफ दॅट, ज्यावेळेस आपण लक्षात घ्या, ज्यावेळेस प्रूफ दॅट करत असेल, शो दॅट करत असेल, जर फायनल आन्सर येत नसेल तर आपल्याला काहीतरी क्वेश्चनमधून रिप्लेसमेंट आपल्याला फाइंड करावं लागेल, हे लक्षात घ्या, बरोबर आहे ना. त्यावेळेस आपलं फायनल आपलं आन्सर आपण येत असेल पण रिप्लेसमेंट नाही केली तर आपल्याला आन्सर येणार नाही फायनल, कारण की हे शो दॅटपर्यंत आहे, आपल्याला ते शोच करावं लागेल तरच आपला आन्सर मानलं जाईल. ओके, आता आपण सॉल्व केलं तर ठीक आहे, इथपर्यंत केलं असतं. जर समजा आपल्याला टेक द डेरिव्हेटिव्ह असंच एवढंच दिलं असेल तर आपण ते तिथपर्यंत आपण गेलो असतो, पण आपल्याला शो दॅट आहे, त्यामुळे आपल्याला काही करून आपल्याला सबस्टिट्यूशन करून किंवा रिप्लेसमेंट करून हे आपल्याला शो दॅट आपल्याला आणणंच गरजेचं आहे. या टाईपचे एक्झाम्पल प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कसं क्वेश्चनमध्ये रिप्लेस करायचं. ओके, थँक्यू. नेक्स्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पॅरामेट्रिक फंक्शन बघूया, खूप इझी आहे. थँक्यू.